टेंडर काढलं कोणी? उद्धवजींनी. या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी? उद्धवजींनी. अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्ती टाकल्या कोणी? उद्धवजींनी. अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे. त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. या धारावीतून मातोश्री 2 चा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. 500 फुटाची धारावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला एक टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा, आणि त्यामुळे हा याच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे. त्यांच्यावर दबाव कोण शरद पवारांचा होता का? पवारसाहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का? स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी. गुजराती लॉबी कुठे यामागे मोठी आहे असं राऊत म्हणतात. हे मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात सातत्यानं तथ्य आहे. मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स, कार्यपद्धती आणि त्या बाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत. आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, TDRचा घोटाळा असेल तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे.